मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिमन्सन्स रिडक्शन शिकलो होतो. आता पुढचं बघा, उल्फ किश्नर रिडक्शन कसं होतं बघा ते. द कार्बोनिल कार्बन ग्रुप that is aldehydes or ketone, this group is converted into methylene group by Wolff-Kishner reduction when the aldehyde or ketones carbonyl group is react with hydrazine. हायड्राझाईन लिहून दिलं आहे मी तुम्हाला याच्या पहिले पण. कसं लिहितं हायड्राझाईन H2n NH2. then this carbonyl group is converted into methylene group. अशा पद्धतीने होतं बघा. H2O बाहेर पडेल, काय राहील C डबल बॉन्ड N NH2. then in presence of alkali KOH and ethylene glycol, this group is converted into methylene group. म्हणजे असा CH2 आणि काय बाहेर पडेल प्लस N2. सो मिथिलीन ग्रुप. मागच्या रिॲक्शनमध्ये पण क्लिमन्सन रिडक्शनमध्ये पण सेम कार्बोनिल कार्बनचं कन्व्हर्शन कशात केलं होतं आपण, मिथिलीनमध्ये केलं होतं. झालं. मग वापस एकदा, द कार्बोनिल ग्रुप ऑफ aldehydes and ketones can be reduced into methylene group when the aldehydes or ketones react with hydrazine in presence of alkali like KOH and ethylene glycol. आणि हा जो कंपाऊंड आहे याचं नाव ऑलरेडी तुम्हाला मी दिलं होतं. झालं आपला हायड्राझाईनचा काय होतं, हायड्राझोन होतो. झालं. मग रिॲक्शन पाहू आपण, एक्झॅक्ट रिॲक्शन कशी होतं. फॉर एक्झाम्पल CH3 CHO नाव पाठ झालं तुमचं आता असिटा अल्डिहाइड किंवा इथेनॉल प्लस H2n NH2. काय नाव याचं, हायड्राझाईन. H2O बाहेर पडतो ना, म्हणजे हा ग्रुप निघून जाईल. काय उरेल मग आता सोबत CH3 CH H2O गेला, डबल बॉन्ड N NH2 हायड्राझोन acetaldehyde हायड्राझोन in presence of KOH and ethylene glycol. असं येतं बघा. H2 इथे अटॅच होतो म्हणजे कसा येईल तो CH3 H2 काय बाहेर पडेल N2. दॅट इज वी ऑब्टेन इथेन. कोणता ग्रुप मिळाला आपल्याला, कोणता प्रॉडक्ट मिळाला, इथेन. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा प्रोपॅनल घेतला असता CH3 CH2 CHO. माहिती तुम्हाला प्रोपॅनल और प्रोपियोनल अल्डिहाइड रिएक्ट विथ हायड्राझाईन H2O रिमूव्ह काय मग CH3 CH2 CH डबल बॉन्ड N NH2. नाव माहिती तुम्हाला प्रोपियोनल अल्डिहाइड हायड्राझोन किंवा नुसतं हायड्राझोन in presence of KOH and ethylene glycol. H2L अटॅच होईल. काय मिळेल तुम्हाला CH3 CH2 H आणि H2 असा CH3 प्लस N2
तुम्हाला मिळाला प्रोपेन. बघा रिॲक्शनचं ऑब्झर्वेशन करा. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. ॲसिटोन घेऊ आपण. ॲसिटोन माहिती तुम्हाला कसं लिहिता? CH3C डबल बॉन्ड OCH3 ॲसिटोन, किंवा काय होतं आपण प्रोपॅनोन प्लस H2N NH2 H2O जाईल, कारण मग CH3C CH3 हा ग्रुप H2O तर गेला, हा ग्रुप याला अटॅच होतो. NH2 ॲसिटोन हायड्राझोन झाला तो. KOH हे तसंच लिहा. झालं काय होईल आता माहिती? N2 बाहेर पडतो, H2 याला अटॅच होईल, म्हणजे CH3 CH2 CH2 पुढे CH3 प्लस N2. पुन्हा काय मिळालं तुम्हाला? प्रोपेन मिळाला. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. इथिल फिनिल कीटोन घेऊ. काय मिळतं पाहू आपण. हा कोणता ग्रुप झाला? दांडी जर काढली ती रेषा बॉन्ड तर बेन्झीन, नाही तर फिनिल. सो इथिल फिनिल कीटोन C डबल बॉन्ड O C2H5 इथिल फिनिल कीटोन. फिनिल कीटोन झालं. प्लस काय घ्यावं लागेल? H2N NH2 H2O त्यात जाईल, काय C2H5 डबल बॉन्ड N NH2 इन प्रेझेन्स ऑफ माहिती तुम्हाला KOH अँड इथिलीन ग्लायकॉल. काय मिळतंय बघा तुम्हाला? कंपाऊंड हा CH2 जॉईंट मिळाला. CH2 पुढे C2H5 प्लस काय बाहेर पडेल? N2. या कंपाऊंडचं नाव सांगा, हुशार पोरग सांगा. जो लास्ट प्रॉडक्ट मिळाला आपल्याला याचं नाव. याला मी आता लिहू शकतो बघा. CH2 झालं. C2H5 ला असं लिहू शकतो आपण CH2 CH3. आता यायला पाहिजे बघा तुम्हाला नाव. हा प्रोपिल स्टेट चेंज आहे, N प्रोपिल बेन्झीन. सो दिस N प्रोपिल बेन्झीन. So this is Wolff-Kishner's reaction. पुढची रिॲक्शन पाहू आपण. झालं तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पुढचा पॉइंट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ
ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स और कीटोन्स. आपल्याला रिॲक्शन पाहिजे बेन्झा अल्डिहाइडची. एकच रिॲक्शन दिली तुम्हाला त्याची. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये आपण नायट्रेशन शिकतो, सल्फोनेशन शिकतो, हॅलोजनेशन शिकतो. तुम्हाला दिली आता फक्त नायट्रेशन. झालं. हे बघा नायट्रेटिंग मिक्सचर बरोबर बेन्झाल्डिहाइड झाली असेल आपली बऱ्याच वेळेस CHO. काय नाव याचं? बेन्झा अल्डिहाइड. रिॲक्ट विथ नायट्रेटिंग मिक्सचर HO NO2. काय असतो तो? कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हे बऱ्याच वेळेस सांगितलं मी तुम्हाला. नायट्रेटिंग मिक्सचर दॅट इज मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. काय मिळतो तुम्हाला? बघा प्रॉडक्ट मिळतो तुम्हाला मेटा प्रॉडक्ट मिळतो या पद्धतीने. CHO आणि NO2 प्लस OH आणि याच्यातला H असं काय बाहेर पडेल? H2O. आता याच्यात बघा आर्थो मेटा आणि ही पॅरा M नायट्रो बेन्झा अल्डिहाइड. मग तर आता इथून म्हणावं लागेल आर्थो मेटा पॅरा. आणि हा ग्रुप अल्डिहाइडचा ग्रुप आहे. दिस इज नायट्रेशन ऑफ बेन्झा अल्डिहाइड. तर आतापर्यंत आपण अल्डिहाइड कीटोन्सच्या केमिकल रिॲक्शन पाहत होतो. चॅप्टरचं नाव पाठ आहे तुमचं अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड्स. मग आता केमिकल रिॲक्शन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड COOH कार्बोक्झिलिक ग्रुप येतो, ॲसिडिक ग्रुप. काय एक्स्ट्राचे रिॲक्शन ते तुम्हाला युअर ब्रेन पॉवरमध्ये दिले आहेत त्या पण वापरू पहिले आज. तर फर्स्ट ॲक्शन ऑफ SOCl2 ऑन कार्बोक्झिलिक ॲसिड. SOCl2 आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये गेला होता. काय नाव होतं त्याचं? बोला पटकन. थायोनिल क्लोराईड. थायोनिल क्लोराईड. अजून एक नाव सांगितलं होतं मी तुम्हाला. आता जे हुशार पोरं आहे रोज व्हिडिओ बघता रेग्युलर त्यांनी नोट्स पण घेतली असेल. मी पाठवली पण होती नोट्स तुम्हाला. मला याचं दुसरं नाव मी बोललो होतो लिहून पण दिलं. हे तुम्ही सांगायचं कशी रिॲक्शन बघा. वेल कार्बोक्झिलिक ॲसिड रिॲक्ट विथ थायोनिल क्लोराईड SOCl2. काय झाला? कार्बोक्झिलिक ॲसिड. हीट वी ऑब्टेन ॲसिड क्लोराईड. काय मिळतो तुम्हाला? ॲसिड क्लोराईड मिळतो. कसा मिळतो? ॲसिड क्लोराईड आपण बऱ्याच वेळेस शिकलोय बरोबर. C डबल बॉन्ड O Cl RC डबल बॉन्ड O Cl. काय झाला? ॲसिड क्लोराईड प्लस काय उरला बघा याच्यातलं एक क्लोरीन आणि हा H असा HCl प्लस SOO असा SO2 सल्फर डायऑक्साईड. मग कसं बोलाल सरळ सरळ? वेन कार्बोक्झिलिक ॲसिड heated with thionyl chloride or dash 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 ते नाव तुम्ही सांगायचं आहे. It gives corresponding acid chloride. For example पाहू आपण CH3C डबल बॉन्ड O OH नाव माहिती तुम्हाला ॲसिटिक ॲसिड. दुसरं नाव काय होतं? SiUPAC इथेनॉइक ॲसिड.
प्लस SOCl2. काय मिळेल माहिती तुम्हाला? CH3C डबल बॉन्ड OCl प्लस HCl प्लस SO2. नाव लिहून दिले मी तुम्हाला याच्या पहिले, ॲसिटिल क्लोराइड. So when acidic acid is heated with thionyl chloride, it gives acetyl chloride. पुढची रिॲक्शन बघा आता. ॲक्शन ऑफ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ॲक्शन ऑफ फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5 ऑन कार्बोक्सिलिक ॲसिड. मग कसं येईल रिॲक्शन? आता कार्बोक्सिलिक ॲसिड माहिती आहे तुम्हाला, RC डबल बॉन्ड OH कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस SOCl, काय घ्यायचं आपल्याला? फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5. पुन्हा कंपाऊंड तसाच मिळतो, RC डबल बॉन्ड OCl RC डबल बॉन्ड OCl प्लस PO याच्यातला Cl3 POCl3 प्लस काय मिळेल? HCl H आणि याच्यातला Cl. रिॲक्शन बॅलन्स आहे कपा, बॅलन्स आहे. काय मिळालं? ॲसिड क्लोराईड वापर. याचं नाव पण मी हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये लिहून दिलं आहे. पानं पलटवायचे नोटबुकचे, सगळे पेजेस रिवर्स जा आणि मग तुम्हाला ते नाव सापडेल, शोधा. त्याशिवाय रिव्हिजन नाही करणार तुम्ही. फॉर एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OH प्लस काय? PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड CH3C डबल बॉन्ड OCl प्लस POCl3 प्लस HCl. काय मिळालं तुम्हाला? ॲसिटिल क्लोराइड. So this is the action of thionyl chloride and phosphorus pentachloride on carboxylic acid. पुढची रिॲक्शन, ॲक्शन ऑफ PCl3 on carboxylic acid. PCl3 माहिती आहे तुम्हाला, फॉस्फरस ट्रायक्लोराइड. कार्बोक्सिलिक ॲसिड RC डबल बॉन्ड OH. काय झालं? हा कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस PCl3 हीट. काय मिळतो आपल्याला? पुन्हा ॲसिड क्लोराइड मिळेल, ॲसिड क्लोराइड प्लस H3PO3. हा पण कंपाऊंड हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये गेला होता. मग आज कामच देतो मी तुम्हाला, सगळं रिवर्स जायचं आणि त्यांचे नावं शोधायचे. पाठ असतील तर काही प्रॉब्लेम नाही. रिॲक्शन बॅलन्स करावं लागेल आपल्याला. कशी बॅलन्स करावं लागेल बघा. क्लोरीन किती इथं? 3, इकडे एकच आहे. मेला काय करावं लागेल? थ्राईस. आपण काय करावं लागेल? थ्राईस. झाली का बॅलन्स? बघा आता 3 हायड्रोजन 1 फॉस्फरस 3 ऑक्सिजन. डन. फॉर एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OH एसिटिक एसिड और इथेनॉइक एसिड प्लस PCl3 हीट. किती करावं लागेल? तो थ्राईस CH3C डबल बॉन्ड OCl प्लस H3PO3. काय मिळालं आपल्याला? ॲसिटिल क्लोराइड.
मी जर याच्यात दुसरी रिॲक्शन दिली तुम्हाला एक सहज, याचा काही संबंध नाही, एक्स्ट्राची रिॲक्शन. तुम्हाला असं सांगितलं मी, समजा 3,5 डायनायट्रोबेन्झोइक ॲसिड घ्या. 3,5 डायनायट्रोबेन्झोइक ॲसिड आणि त्याची रिॲक्शन PCl5 बरोबर करा, फॉस्फरस पेंटाक्लोराईड बरोबर. पहिले पेन घ्या हातात, नोटबुक घ्या, हा लिहून दाखवा पहिले. 3,5 डायनायट्रोबेन्झोइक ॲसिड लिहा. मी थांबतोय, नाही तो व्हिडिओ आताच दिसेल तुम्हाला कोरा. लिहिला? बरं, असं आहे का, चेक करा. बेन्झीन रिंग हा काय, समजा CHO, सॉरी अल्डिहाइड झाला ना तो, COOH झाला, बेन्झोइक ॲसिड झाला. 3,5 मग 3,5 पोझिशन कुठून मोजायची असते, कार्बोक्सिलिक ग्रुपपासून 1 2 3 4 5 6 इथं NO2 ग्रुप लागेल. झाला 1 3 5 आहे ना आपला, इथं NO2 ग्रुप आणि 1 2 3 4 5 इथं NO2 ग्रुप. बरोबर लिहिलं तर तुम्ही बघा. 3,5 डायनायट्रोबेन्झोइक ॲसिड प्लस काय सांगितलं तुम्हाला, PCl5 बरोबर रिॲक्शन. काय नाही, फक्त कार्बोक्सिलिक जो ग्रुप आहे तो ॲसिड ग्रुपमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे असा असंच राहील. NO2 O2N हा ग्रुप बघा, C डबल बॉन्ड O, COCl प्लस काय बाहेर पडतोय बोला, PCl5 ची रिॲक्शन झाली आपली. आत्ता बोलत राहायचं ते. PCl3 होता प्लस काय निघाला होता, HCl. याचं नाव काय येईल बघा, त्याचं 3,5 डायनायट्रोबेन्झोइल क्लोराइड, COCl, benzoyl chloride. So this is the action of phosphorus pentachloride and phosphorus trichloride. पुढची रिॲक्शन, reaction with ammonia. Action of ammonia. अमोनियाचा फॉर्म्युला पाठ आहे तुमचा. काय फॉर्म्युला आहे तो, NH3 so when carboxylic acid RC double bond OOH react with ammonia, first gives ammonium salt. काय म्हणतो तुम्हाला, अमोनियम सॅल्ट असा, RC डबल बॉन्ड O हा याची इथं येतो, दॅट इज NH4. काय झाला हा, अमोनियम सॅल्ट 4 या सॅल्ट ऑफ ॲसिड. हा जो अमोनियम सॅल्ट ऑफ ॲसिड आहे, इट अंडरगोज डिकम्पोजिशन ॲट हाय टेम्परेचर. त्याला काय करायचं, हीट करायचा, डिकम्पोजिशन होतं, म्हणजे एका रिॲक्टंटचे 2 प्रॉडक्ट मिळतात. असं होतं RC डबल बॉन्ड O, RC डबल बॉन्ड O, NH2 राहतो इथं प्लस H2 आणि हा O, असं काय बाहेर पडतो, H2. काय तयार झाला, अमाइड, CONH2. ते अमाइड मिळाला आपल्याला. जनरल रिॲक्शन पाहू मग आता. कसं आहे बघा,
CH3C डबल बॉन्ड O OH। नाउ पार्ट है तुमचा एसिटिक एसिड और इथेनॉइक एसिड प्लस NH3 काय मिळेल CH3C डबल बॉन्ड O NH4 झालं। इथं नाव अमोनियम आणि हा जो ग्रुप आहे हा ॲसिटेट किंवा कसं बोलायचं अमोनियम सॅल्ट ऑफ ॲसिटिक ॲसिड, पण बेस्ट वे असं योग्य अमोनियम ॲसिटेट। हीट करायची काय मिळेल तुम्हाला CH3C डबल बॉन्ड O NH2 काय बाहेर पडेल H2O। हा ॲसिटेट होता, याचं नाव असतं ॲसेटामाइड। So when acetic acid react with ammonia, first gives ammonium salt of acetic acid, that is ammonium acetate, which on decomposition gives acetamide. ॲसेटामाइड आपल्याला वेगळ्या पद्धतीने पण मिळू शकला असता। बघा असं मी ॲसिटिल क्लोराईड घेतला समजा, काय नाव त्याचं ॲसिटिल क्लोराईड, अमोनिया बरोबर रिॲक्ट करा झालं। कसा ग्रुप मिळतो तुम्हाला बघा CH3C डबल बॉन्ड O CH3C डबल बॉन्ड O हा NH2 प्लस H उरलं नाही HCl, असं काय बाहेर पडेल HCl, सेम कंपाऊंड मिळालं ॲसेटामाइड झालं। पुढचं रिॲक्शन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण।